एका जंगलात एक ससा राहत असे. दिवसभर तो उड्या मारत असे आणि स्वतःचं कौतुक करत असे. त्याला एकाच गोष्टीवर बोलणं पसंत होतं की तो इतरांपेक्षा किती वेगवान आहे. मी या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहे. कोणाला माझ्यासोबत धावायचंय? तो निश्चितच आपल्या मोठ्या पायांनी वेगात धावत असे. अन्य प्राणी त्याच्या दिखाव्याचा राग करत असे. तो म्हणत असे की त्यांनी कधीच कोणती धावण्याची स्पर्धा जिंकली नाही. हो, मी पुन्हा जिंकणार, कारण मी वेगवान आहे. कुठेही गेला तरी ससा हेच बोलत असे की मी इतका वेगवान आहे की कोणीच मला हरवू शकणार नाही. त्याचे हे शब्द जंगलातील इतर सर्व प्राण्यांना वैताग आणत असे. ठीक आहे, तो सर्वात वेगवान असू शकतो, पण तो वारंवार फुशारकी मारतो हे योग्य नाही. कोणीतरी याला चांगली अद्दल काढवायलाच हवी. जंगलात सर्व प्राण्यांमध्ये जी चर्चा झाली ती कासवापर्यंत पोहोचली. कासव खूप हळू चालत असे, त्यामुळे त्याला तेथे पोहोचायला संपूर्ण दिवस लागत असे, जेथे ससा 1 मिनिटात पोहोचेल. कासवाची इच्छा होती की एखाद्या दिवशी तो आणि ससा समोरासमोर यावेत. तो दुसऱ्या प्राण्यांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की त्याला सशासोबत धावण्याची शर्यत लावायची आहे. तुला त्याच्यासोबत धावायचंय? सगळ्यात वेगवान प्राणीही सशासोबत जिंकू शकला नाही. तू कसा जिंकशील? तुम्ही ते सर्व माझ्यावर सोडा. कासव सशाकडे गेलं. शुभ दिवस श्री ससेराव. मी तुम्हाला शोधत होतो. उत्सुकतेने सशाने विचारलं. तू मला का शोधत होतास? मी असं ऐकलंय की तू या जंगलातील सर्वात वेगवान प्राणी आहेस. खरं तर तुला असं वाटतंय, परंतु याची खात्री करून घ्यायला मला तुझ्यासोबत धावायला आवडेल. चल बघूया वेगवान कोण आहे ते. कासवाचं बोलणं ऐकून ससा एवढ्या जोरात हसू लागला की जंगलातल्या सर्व प्राण्यांनी त्याचा आवाज ऐकला. तू माझ्यासोबत आणि शर्यत. तू काय मस्करी करतोयस? तुझ्यासाठी मला हरवणं केवळ अशक्य आहे. जोवर तू एक पाऊल टाकशील मी शर्यत पूर्ण केली असेल. ठीक आहे, पण जोवर आपण शर्यत लावत नाही आपल्याला समजणार नाही ना. ठीक आहे, तर मग तयार हो. उद्या सकाळी आपण शर्यत लावू. जशी कासवाने चालायला सुरुवात केली ससा हसू लागला. दुसऱ्या दिवशी प्राणी शर्यतीच्या मैदानात पोहोचले. त्यांनी पाहिलं की कासव आरंभ रेषेवर वाट पाहत आहे, शर्यतीसाठी तयार. त्याला स्वतःवर विश्वास होता आणि तो हसत होता. जरा मला तू सांग तरी, तो सशाला कसा हरवणार? जर तो खूप गर्विष्ठ असेल आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला दिखाव्याची सवय असेल तर ही शर्यत अजिबात कठीण नाही आहे. आपल्या नेहमीच्या ऐटीत हातात गाजर घेऊन सशाचं शर्यतीच्या मैदानात आगमन झालं. चला धावूया आणि संपून टाकूया. मी अजूनही न्याहारी केलेली नाही. सगळी तयारी पूर्ण करून ते आरंभ बिंदूवर पोहोचले. जो सर्वात आधी जंगलाच्या शेवटी लाल रेषेवर पोहोचेल तो जिंकेल. आणि शेवटी शर्यत सुरू झाली. एखाद्या बाणासारखा ससा उडाला. दुसरीकडे कासवाने हळूहळू चालायला सुरुवात केली. वा, सशाचे कुठे अस्तित्वच दिसत नव्हते. जे प्राणी शर्यत पाहत होते त्यांना वाटलं की कासव हरणार आहे. वेगात धावल्यावर ससा थांबला. त्याने मागे एक दृष्टी टाकली. तेथे कोणीच दिसत नव्हतं. असं वाटतंय की कासवाला शर्यत पूर्ण करायला रात्र उलटेल. त्यापेक्षा मी इथे बसतो आणि गाजर खातो. सशाने त्याचं गाजर संपवलं.
रस्त्यावर पाहिलं. दूरवर त्याने कासवाला येताना पाहिलं. हसून तो उभा राहिला आणि धावू लागला. ससा जवळजवळ शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचला होता. न्याहारीनंतर मला जरा झोप येऊ लागली आहे. मी या झाडाखाली बसून एक डुलकी काढू शकतो. एका आत्मविश्वासाने की तो ही शर्यत जिंकणारच आहे, ससा झोपी गेला. कासवाने खूप हळूहळू चालणं सुरू ठेवलं, पण संपूर्ण आत्मविश्वासाने. शेवटी तो सशाजवळ पोहोचला. त्याने पाहिलं की ससा गाढ झोपेत होता. न थांबता तो आपल्या मार्गाने चालत राहिला. थोड्या वेळाने सशाला जाग आली. जेव्हा त्याला दूरवर कासव दिसलं नाही. कासव कुठेच दिसत नाहीये. बहुतेक त्याला आता धावायचं नसेल. मी आता माझी शर्यत पूर्ण करायला हवी. ससा हळूहळू शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचतच होता. पाहतो तर काय, कासवाने त्याला मागे टाकलं होतं. आता तो शर्यत पूर्ण करणारच होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याने कासवाला हरवण्याचा प्रयत्न केला, पण कासवाने शर्यत जिंकली होती. फिनिशिंग लाईनवर वाट पाहत असलेल्या काही प्राण्यांना खूप आनंद झाला. सगळेच प्राणी उत्साहाने कासवाला हवेत झेलत होते आणि ससा उदासपणे एका बाजूला उभा होता. कासव शर्यतीचा विजेता सशाजवळ गेला. ससे महाराज, महत्वाचं हे आहे की तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. फुशारकी मारणं आणि स्वतःचं कौतुक करणं हा कमकुवतपणा आहे. मी तुला यामुळे नाही हरवलं की मी तुझ्यापेक्षा वेगवान आहे, पण यामुळे हरवलं कारण मी बुद्धिमान आहे आणि मी जे केलं ते गंभीरपणे केलं. तो बरोबर बोलतोयस. आजपासून मी सर्वात वेगवान असल्याची पुशारकी मारणं बंद करेन. आता मला परत जायला हवं. माझं घर इथून खूप लांब आहे. कासव हसले आणि आपल्या मार्गाने निघून गेले. सशाने चांगला धडा शिकला आणि त्याची चूक त्याला उमगली. त्या दिवसानंतर त्याने स्वतःबद्दल कधीच ना फुशारकी मारली ना कधी शर्यतीत भाग घेतला. एका लहानशा तलावात एक छानसं बदकाचं कुटुंब राहत होतं. आई बदक तिच्या अंड्यांवर बसून तिची पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. तेथे बरोबर 7 अंडे होते. एका सोनेरी सकाळी अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. लवकरच त्यापैकी 6 अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले या नवीन जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात क्वॅक क्वॅक करत त्यांच्या आईच्या आजूबाजूला फिरत होते. पण त्या अंड्यांपैकी जे मोठे अंडे होते त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हतं आणि त्यामुळेच आई बदक खूप काळजीत होती. आई बदकाने आणखी थोडा वेळ वाट पाहायचं ठरवलं आणि मग ते शेवटचं 7वं अंड फुटलं. बदकाचं ते पिल्लू खूप गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होतं. त्या पिल्लाला हे माहित नव्हतं की त्याची आई आणि त्याचे भावंड त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहतायत, कारण ते पिल्लू अजिबातच त्यांच्या भावंडांसारखं दिसत नव्हतं. तो थोडा आडवा होता आणि त्याचे सोनेरी आणि पांढरे पंख होते. इतर भावंड त्याच्याकडे पाहून हसू लागले.
तो किती कुरूप दिसतोस. आमच्यासारखा अजिबातच दिसत नाहीस. मला कळत नाहीये की तू कसा काय तुझ्या भावंडांसारखा दिसत नाहीस. कुरूप, 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 कुरूप. काही दिवसांनी सगळी पिल्ले थोडी मोठी होऊ लागली, पण हे पिल्लू इतर पिल्लांपेक्षा जास्तच मोठं दिसत होतं आणि त्याच्या पंखांचा रंगही विचित्रच दिसत होता. तू किती लवकर मोठा झालास आणि इतका कुरूप कसा झालास. काळ पुढे सरकला आणि ते कुरूप पिल्लू आणखीनच विचित्र आणि जाडं भरडं दिसू लागलं. त्याचे भावंड त्याच्या बरोबर खेळायला तयार होत नसत. आम्ही तुझ्यासोबत नाही खेळणार. तू किती कुरूप आहेस. तळ्यातले बाकी प्राणी सुद्धा त्या कुरूप बदकाची खिल्ली उडवत असत. कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. ना 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 ना, कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. त्याची आई त्याला वाचवायचा खूप प्रयत्न करत असे. बिचारं माझं पिल्लू, तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस. जसजसे दिवस गेले ते बिचारं पिल्लू आणखी निराश झालं आणि त्याला विचित्रच वाटत होतं. रात्र रात्र तो रडत बसायचा आणि विचार करायचा की तो कोणालाच आवडत नाही. मी इतका कुरूप का आहे. मी माझ्या भावंडांसारखा का दिसत नाही. एक दिवस काही शिकारी तलावाच्या काठावर आले, जेथे हे लोक राहत होते. शिकारी त्या बदकांची शिकार करू लागले. आई बदक तिच्या पिल्लांसाठी अन्न शोधत होती. अचानक ती त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. त्या बिचाऱ्या पिल्लाला माहीतही नव्हतं की त्याच्या आईसोबत काय झालं आहे. तो आईच्या येण्याची रात्रभर वाट पाहत होता. बिचाऱ्याला सुचेना की काय करावं. सगळ्यात आधी तो कुत्र्याकडे गेला. कुत्र्याने त्याला हाकलून दिलं. निघ इथून. कोणी मला तुझ्यासारख्या कुरूप बदकाशी बोलतानाही पाहायला नको. काही वेळाने तो कोंबडीकडे गेला, पण कोंबडीने सुद्धा त्याची खिल्ली उडवली. मी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली दिसते. बॉक बॉक. कुरूप बदक खूपच उदास झालं होतं. कुणालाच मी इथे नको आहे. जर माझी आई परत आली नाही तर मी इथे राहायचं काही कारणच नाहीये. त्याच सकाळी ते बदक त्या तलावातून निघून गेलं. ते पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं. जे त्याला रस्त्यात भेटत होते त्या सर्व प्राण्यांना तो एकच प्रश्न विचारत होता. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का. तुम्ही दुसरं एखादं बदक पाहिलंय का. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का. सगळ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं की त्यांनी इतकं कुरूप बदक आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. बिचाऱ्या पिल्लाने आपला मार्ग ठरवला आणि दुसऱ्या तलावात पोहोचला. तेथेही त्याने सगळ्यांना तोच प्रश्न विचारला. तू इथे राहू नकोस. इथे जवळपास खूप शिकारी आहेत. तू इथून लगेच निघून जा. जा. कुरूप बदक तेथून निघून गेले. लवकरच ते आणखी एका तलावात पोहोचलं. यावेळी तेथे कोणीच नव्हतं. ते अगदी एकटंच होतं. जर कुणालाच मी आवडत नाही तर मी इथेच लपून राहतो संपूर्ण आयुष्य. महिने सरले. एकटं असूनही ते खूप आनंदात होतं. एक दिवस त्याने पाहिलं की पांढरी लांब मान असलेल्या पक्ष्यांचा थवा दक्षिणेकडे चालला होता. कुरूप बदक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होता. किती सुंदर आहेत हे. मी पण असाच असतो तर. थंडीचे दिवस आले आणि बर्फ पडू लागला. कुरूप बदक पहिल्या बर्फ पडण्याच्या दृश्याच्या प्रेमात पडलं. खेळता खेळता ते बर्फाने झाकलं गेलं.
खूप बर्फ पडल्यामुळे त्याला अन्न शोधायला त्रास होत होता. म्हणून तो चालतच होता अन्नाच्या शोधात. बदक थंडीने थरथरत होतं आणि थकलं सुद्धा होतं. ते एका शेतकऱ्याकडे पोहोचलं. शेतकऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला त्याचा कोट दिला. बिचारं बदकाचं पिल्लू, किती गारठलंय बरं हे. मी तुला घरी घेऊन जातो आणि तू मोठा होईपर्यंत तुझी काळजी घेतो. हा, शेतकरी जसे बोलला तसाच वागला. जोपर्यंत बदक मोठं झालं तोपर्यंत वसंत ऋतू आला होता. कुरूप बदकाला फिरायला जास्त जागा मिळावी म्हणून शेतकऱ्याने त्याला तलावात सोडायचं ठरवलं. पुन्हा एकदा एकटाच. किती दिवसांनी बदकाने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. पण त्याला पाहून आश्चर्य वाटलं. आधी तर तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. म्हणून त्याने आपले पंख पसरले आणि पाहिलं तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तेच करत होतं. त्याने आपली मान बाहेरच्या बाजूला वळवली आणि तेच त्याने पाण्यात सुद्धा होताना पाहिलं. तेव्हा त्याला खात्री झाली की तो दुसरा कोणी नाही, तोच होता. मी किती मोठा झालोय. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखा दिसतोय. मला घरी जायला हवं. जेव्हा तो तलावात पोहत चालला होता, रस्त्यात त्याला हंसांचा थवा दिसला. कारण आता तो त्यांच्यापैकीच एक होता. त्यांनी त्याला त्यांच्यासोबत घेतलं. ते कुरूप बदक आता हंसांसोबत मजेत पोहत पोहत चाललं होतं. त्या लहानग्याला पहा, जो सर्वात मागे पोहतोय. हा सर्वात सुंदर हंस असावा. यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता. हो, तो आधीपासूनच एक हंस होता. दुर्दैवाने ते अंड इतर बदकांच्या अंड्यांमध्ये मिसळलं गेलं होतं. पण आता तो त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत होता आणि त्याचे भविष्यातले जीवन खूपच आनंदात जाणार होते.